पाचवी ही सरळ प्रश्नपत्रिका आहे. पाचवी आपण काय करणार, सरळ प्रश्नपत्रिका आज घेणार आहोत. तर MPSC तलाठी भरती 2026 सामान्य ज्ञानचे हा कंटिन्यू पाचवी प्रश्नपत्रिका आहे. मागच्या 4 प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थित घेतलेल्या आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवरती ब्रेन बूम मराठीमध्ये, आणि तुमच्या चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत. सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. व्हिडिओ छान होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी शेअर करत आहोत, जी की करंट अफेअर्स आहेत, सामान्य ज्ञानचे प्रश्न जे आहेत, जे की तलाठी भरतीसाठी आणि तत्सम जी काही सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायला काही हरकत नाही. लाईक करण्यासाठी काही पैसे पडत नाही, त्यासाठी लाईक करा. त्याचं मोटिवेशन भेटेल आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. त्याचा 90वा ग्रँडमास्टर इलमपर्ती AR कोणत्या राज्यातील आहे? तर पहिला प्रश्न आहे, भारताचा 90वा ग्रँडमास्टर जो इलमपर्ती AR हा कुठल्या राज्यातील आहे? ज्याने 90वा ग्रँडमास्टर बनलेला आहे तो कुठल्या राज्यातील आहे? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर 4 तमिळनाडू. तर भारताचा 90वा ग्रँडमास्टर जो आहे इलमपर्ती हा कुठल्या राज्यातला आहे? तर हा तो चेन्नईचा आहे. चेन्नईचा असून तो तमिळनाडूमध्ये चेन्नईचा आहे, म्हणजे तमिळनाडूमधला आहे तो. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तमिळनाडूचा आहे तो, आणि तो जनरली तो चेन्नईचा आहे. आणि तो 2025 मध्ये 90वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. त्यानंतरचा तर AR इलमपर्ती कोण आहेत? तर हे जे आहेत ते कोण आहेत? तर महत्त्वाचं या प्रश्नामध्ये AR इलमपर्ती हे काय आहेत? 28 मार्च त्यांचा जन्म झालेला आहे. 28 मार्च त्यांच्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर 28 मार्च 2009 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तो चेन्नई तमिळनाडूमध्ये. त्यांचं जे खेळाचं क्षेत्र आहे, ग्रँडमास्टर हा खेळाशी संबंधित येतो, तो बुद्धिबळाशी खेळाशी संबंधित येतो. तो बुद्धिबळ आपण चेस असं म्हणतो, तर बुद्धिबळाशी संबंधित आहे बुद्धिबळ. आणि 2025 मध्ये ते 90वे ग्रँडमास्टर झालेले आहेत. आणि तो तमिळनाडूचा 35वा ग्रँडमास्टर आहे. भारताचा 90वा आणि तमिळनाडूचा 35वा ग्रँडमास्टर आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, आपल्यासोबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघणार आहोत आपण दुसरा प्रश्न, जो की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय, स्पोर्ट्स ॲथलेटिक ब्रँड 10XU कोणी लॉन्च केला? तर ऑप्शन आहेत राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्पोर्ट ॲथलेटिक ब्रँड 10XU आहे, ते लॉन्च केलेलं आहे सचिन तेंडुलकर यांनी. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. कोण केलेलं आहे 10XU? तर सचिन तेंडुलकर यांनी लॉन्च केलेलं आहे. याचे संस्थापक त्याच्यासोबत त्यांचे सहसंस्थापक आहेत कार्तिक गुरुमूर्ती, हे काय आहेत त्याचे सहसंस्थापक आहेत. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गुरुमूर्ती कोण आहेत? तर हे सहसंस्थापक आहेत, ऑपरेटर आहेत. याही नाव लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे सोबत. यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण घेतोय, 2026च्या प्रजासत्ताक दिनासाठी खालीलपैकी कोणास प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले? तर कोणाला 26 मध्ये प्रजासत्ताक दिनी आमंत्रित केलेलं आहे असा प्रश्न केलेला आहे. अ आहे उर्सुला वॉन डेर लेयन, ब आहे अँटोनियो कॉस्टा, क आहे प्रबो सुबियांतो, ड आहे व्लादिमीर पुतिन. तर अशा पद्धतीनं दिलेले आहेत ऑप्शन्स, आणि पर्याय आहेत. पर्याय उत्तर 1 आहे अ आणि ब, 2 आहे ब आणि क, 3 फक्त आणि 4 फक्त क.
तर ऑप्शन एक हे त्याचं उत्तर आहे. अ आणि ब हे दोन्ही एक आहे. प्रजासत्ताक 26ला दिनानिमित्त उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि भारत आणि युरोपियन जे दोन नेते आहेत हे दोन नेते युरोपियन युनियनचे दोन नेते आहेत. युरोपियन युनियनचे दोन नेते आहेत ते युरोपियन युनियनचे दोन नेत्यांना काय केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी काय केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. त्यांचे नाव आहे उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनिओ कोस्टा. अँटोनिओ कोस्टा हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. युरोपियन जी काउन्सिल आहे ही काउन्सिल, या काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत तर अँटोनिओ कोस्टा आहे, अध्यक्ष आहेत. आणि उर्सुला फॉन डेर लियन हे कोण आहेत तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कॉस्टा हे आहेत. हे पहिलीच वेळ होती ज्यांनी की वरिष्ठ नेते भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हजर होते. तर उत्तर आपलं माहिती आहे तुम्हाला, अँटोनिओ कोस्टा आणि प्रबोवो सुबियांतो हे दोन, अँटोनिओ कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर ह्या दोघी काय होत्या, दोघं प्रमुख पाहुणे म्हणून 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतामध्ये प्रमुख आमंत्रित यूएचे पहिलेच पाहुणे होते, जे की 2026 मध्ये भारतामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते आणि ते निमंत्रित होते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. युक्रेनने रशियावर 1 जून 2025 रोजी हल्ला केला, त्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? तर जे ऑपरेशन राबवलं होतं 1 जून 2025 रोजी युक्रेनने रशियावर जो हल्ला केला त्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते असा प्रश्न केलेला आहे. ते एक आहे ऑपरेशन स्पायडरवेब, ऑपरेशन महादेव, ऑपरेशन जीवन ज्योत 2 आणि ऑपरेशन फायर ट्रेल असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर नेमकं कशा बाबतीत होतं आपण ते जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण काय करूया, प्रश्नाचं उत्तर देऊया. युक्रेनने रशियावर 1 जून 2025 रोजी जो हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन, आपण काय केलं, ऑपरेशन स्पायडरवेब. हे काय होतं, त्याचं ऑपरेशनचं नाव होतं, जे की युक्रेननं रशियावर हल्ला केला त्यावेळेस ते ऑपरेशनचं नाव ठेवण्यात आलं होतं. आणि ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन स्पायडरवेब. तारीख होती 1 जून 2025, हे माहीत असलं पाहिजे. देश होता युक्रेन. आणि देशातील काही लष्करी हवालदारावर रणनीतीबावर बॉम्बने विमाने उडवण्याचा जो हल्ला केला त्याला युक्रेनने सिक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्राईन म्हणजे SSU हे काय केलं होतं, अंमल केला होता. आणि वैशिष्ट्य काय होतं तर ड्रोनचा वापर करून रशियाच्या आतमध्ये दूरवर हल्ला करण्यात आलेला होता. आणि याचं महत्व काय, युक्रेनने या कारवाईत रशियाचा दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बवर विमानांना लक्ष्य केले. आणि याचा कोड डोमेन होता ऑपरेशन स्पायडरवेब. कोडोमेन होता, हा कोडोमेन होता जो ऑपरेशन स्पायडरवेब म्हणून काय केला होता, राबवला होता. तो होता ऑपरेशन, कोड नेम होतो. आणि या कोड नेमला त्याला ऑपरेशन असं म्हणतो आपण, ऑपरेशन स्पायडरवेब. हेही तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अंमलबजावणी कोणी केली होती तर सिक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्राईनने काय केली होती, याची अंमलबजावणी केली होती. हेही आपल्याला काय करायचं, आवर्जून लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. तर ऑपरेशन स्पायडरवेब हे ऑपरेशनचं नाव होतं, हे लक्षात ठेवा. कारण महादेव, जीवन ज्योत किंवा फायर ट्रेल हे नाव आपल्याकडचे आहेत, त्यामुळे लक्षात राहण्यासारखं ऑपरेशन स्पायडरवेब हे काय आहे, SSU केलेले एक ऑपरेशन आहे. युक्रेनच्या रशियावर 1 जून 2025 रोजी केलेला हल्ला आहे. त्या हल्ल्याचं ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन स्पायडरवेब. जिमिक्स म्हणजे GIMIX हा नाव आहे. जिमिक्स हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला? तर जिमिक्स हा काय, जपान आणि इंडिया मेरिटाईम एक्सरसाइज जो आहे तो भारत आणि जपान यांच्यामध्ये झालेला आहे. जिमिक्स हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला तर भारत आणि जपान. जपान आणि इंडिया मेरिटाईम एक्सरसाइज जे मेरिटाईम एक्सरसाइज जे आहे जिमेक्स जपान आणि भारत यांच्यामध्ये झालेला आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जो की 6 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? भारताचे फुलपाखरू अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले? फुलपाखरू अभयारण्य भारतातील पहिलं आहे अभयारण्य ते सिक्कीम या राज्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, स्थापन करण्यात आलेलं आहे. हे भारताचं पहिलं अभयारण्य आहे, जे फुलपाखरू अभयारण्य आहे.
स्थापन करण्यात आलेलं आहे सिक्कीम या राज्यामध्ये, जे की भारताचं पहिलं अभयारण्य आहे. पहिलं अभयारण्य सिक्कीम या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे, जे की फुलपाखरांच्या संवर्धनासाठी, स्थानापन्न करण्यास, संरक्षण आणि संवर्धन यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे. यानंतर जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7वा जो आहे, टेस्ट डे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन नंबर 1 नितीन गडकरी, पॅट कॅमिन्स, पुजारा, शिखर धवन एवढ्यापैकी कोणी स्थापन केलेलं आहे, असा प्रश्न केलेला आहे, शिखर धवन. तर जे पुस्तक आहे टेस्ट डे हे पुस्तक केलेलं आहे पॅट कॅमिन्सनं, जे की ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. त्यानंतरचा बघूया पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न आहे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. ते कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत, असा प्रश्न आहे. बघा, विनोद कुमार शुक्ला हे जे आहेत त्यांना 59वा काय झालेला आहे पुरस्कार जाहीर झालेला आहे, आणि हा पुरस्कार 2023 मध्ये देण्यात आलेला होता. 2024 मध्ये काय केला होता, देण्यात आलेला होता, हे लक्षात ठेवा. विनोद कुमार शुक्ला हे जे आहेत ते हिंदी साहित्यिक आहेत. त्यांना हिंदी साहित्यातला हा पुरस्कार मिळालेला होता. आणि यानंतरचा जो 58वा पुरस्कार होता 2023ला भेटलेला, 58वा 2023 मध्ये जो पुरस्कार मिळाला होता 2058 पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना काय केलं होतं, संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात आला होता. तर गुलजार कोण होते, हिंदी साहित्यिक होते, आणि रामभद्राचार्य काय होते, संस्कृतचे काय होते, संस्कृत साहित्यिक आहेत रामभद्राचार्य. यांना हा काय केला, दोघांना संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात आला होता 2023 मध्ये 58वा हा पुरस्कार. आणि 2060वा जो ज्ञान पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार, हा कोणाला देण्यात आलेला आहे, तर 60वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो आर वैरामुथू जे आहेत त्यांना हा पुरस्कार काय केलाय, देण्यात आलेला आहे. वैरामुथू यांना 60वा पुरस्कार, जे की तमिळ साहित्यिक आहेत. तमिळ साहित्यिक असल्यामुळं त्यांना काय, तमिळनाडूचे रहिवासी आहेत आणि तमिळ साहित्यिक आहे, त्यांना हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 मध्ये काय केलेला देण्यात आलेला आहे. वैरामुथू लक्षात ठेवा, तमिळनाडूचे साहित्यिक आहेत, तमिळ भाषामध्ये त्यांनी काय अलीकडे देण्यात आलेलं आहे त्यांना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता जाणून घेऊया आपण थोडंसं आता ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल. ज्ञानपीठ पुरस्कार कधी दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला गेलेला आहे, सर्वोच्च पुरस्कार आहे, जो की साहित्यिक पुरस्कार मानला जातो. साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, हे लक्षात असो आपल्या. साहित्यिक पुरस्कार हा सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार आहे, ज्ञानपीठ साहित्यासाठी दिला जातो. याची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे, आणि पहिला पुरस्कार 1965ला देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 65 पासून आतापर्यंत कमीत कमी 2025 मध्ये 60 पुरस्कार झालेले आहेत. 2026 मध्ये तो 61वा पुरस्कार देण्यात येईल. आणि पुरस्कार देणारी संस्था जी आहे भारतीय ज्ञानपीठ आहे. भारतीय ज्ञानपीठ काय करते, पुरस्कार देते, भारतीय ज्ञानपीठ. आणि पहिले विजेते जे होते ते पहिले विजेते जी शंकर कुरूप, म्हणजे पहिले विजेते जे होते जी शंकर कुरूप काय आहेत, ते पहिले विजेते आहेत. आणि ते मल्याळम मध्ये काय करतात, मल्याळम भाषेमध्ये त्यांचा पहिले पुरस्कार त्यांना दिला होता. मल्याळम भाषा जी शंकर कुरूप यांना देण्यात आलेला होता. अशा पद्धतीने हा पुरस्कार जाहीर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे जो की अतिशय महत्वाचा आहे. खेलो इंडिया यूथ गेम 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली, असा प्रश्न दिलाय. याचा ऑप्शन आहेत 117, 260, 3, 158 आणि 102. जो खेलो इंडिया गेम झाला होता 2025 मध्ये, खेलो इंडिया गेम, तर महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकले, असा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्याने एकूण 158 पदके काय केले आहेत, महाराष्ट्र राज्याने जिंकलेले आहेत, 158. आता या पदकामध्ये जे सुवर्ण पदके जे जिंकले त्यांनी ते 58 जिंकलेत महाराष्ट्र राज्याने. रौप्य पदके जिंकलेले आहेत ते म्हणजे 47 जिंकलेले आहेत, आणि कांस्य पदके आहेत
ते कांस्य पदके एकूण 53 असे कांस्य पदके त्यांनी काय केले जिंकले आहेत. अशी एकूण 158 पदके त्यांनी काय केले जिंकले आहेत. आणि महाराष्ट्र हा या पदतालिकेत सर्वोच्च स्थानी होता, म्हणजे नंबर 1 ला होता आणि प्रथम क्रमांक महाराष्ट्राचाच होता. एवढा डाटा तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत, जो प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. युनेस्को वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यापैकी किती किल्ले कोकणातील आहेत? जे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत आहेत, 12 किल्ल्यापैकी किती किल्ले कोकणातील आहेत, असा प्रश्न आहे. ऑप्शन 1 2, ऑप्शन 2 3, ऑप्शन 3 4 आणि ऑप्शन 4 5. तर युनेस्को वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यापैकी 5 किल्ले हे काय आहेत, कोकणातील आहेत. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. पाच किल्ले त्याच्यामधील खांदेरी एक आहे, जो खांदेरी पहिला किल्ला आहे खांदेरी. दुसरा किल्ला आहे सुवर्णदुर्ग. तिसरा किल्ला आहे विजयदुर्ग. चौथा किल्ला आहे सिंधुदुर्ग. अशा पद्धतीने हे किल्ले आहेत. जनरली हे 4 किल्ले होते. जनरली 4 किल्ल्यांचा जास्तीत जास्त समावेश केला जातो. ऑप्शन 4 असेल तर 4 करा. अशा पद्धती खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यापैकी या 4 किल्ल्यांचा समावेश तर कोकणातील केला जातो. ऑप्शन हे 4 पण असू शकतो. या 4 नंबरचा ऑप्शन पण आहे या ठिकाणी, तर 4चाही विचार करावा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आपण क्वेश्चन घेणार आहोत. पुढचा क्वेश्चन, त्यानंतरचा आहे 5वा आहे तो रायगड आहे. हे लक्षात असावं, रायगड किल्ला यामध्ये समाविष्ट आहे. तर 5 हे आपलं काय असणार आहे, तर 4 असेल तर 4 लिहू शकता आणि 5 असेल तर 5 असू शकतं, कारण 5वा यामध्ये रायगड जिल्ह्याचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. तर यानंतरचा क्वेश्चन आपण घेणार आहोत. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत असा प्रश्न केलेला आहे. भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत, जी युनेस्कोने जाहीर केलेली वारसा स्थळे आहेत, अशी एकूण किती वारसा स्थळे यामध्ये आहेत? ऑप्शन नंबर 1 42, ऑप्शन नंबर 2 43, ऑप्शन नंबर 3 44, ऑप्शन नंबर 4 45. तर ऑप्शनचा जर विचार केला या ठिकाणी तर एकूण भारतामध्ये वारसा स्थळे 45 आहेत, जो की आता लेटेस्ट तारणाचा जो ॲड झालेला आहे तो 45. आतापर्यंत 44 होते, पण यावर्षी तो 2026 मध्ये एक वारसा स्थळ वाढलेलं आहे, ते म्हणजे 45 झालेले आहेत एकूण. तर 45 जागतिक वारसा स्थळे आपल्या इंडियामध्ये आहेत. त्याच्यामध्ये सांस्कृतिक जे आहेत, कल्चरल जे आहेत, सांस्कृतिक 36 आहेत. नैसर्गिक आहेत, नॅचरल जे आहेत नैसर्गिक ते आहेत 7 आणि मिश्र आहेत, मिक्समध्ये आहेत ते म्हणजे 2. असे मिळून 45 या ठिकाणी वारसा स्थळे आहेत. कल्चरलची 36, नॅचरल 7 आणि मिक्स जे आहेत ते आहेत 2. 45 अशा पद्धतीनं यामध्ये समाविष्ट आहेत. अशा पद्धतीने 45 यामध्ये काय आहेत, समाविष्ट आहेत स्थळे आहेत. तर महाराष्ट्रात विचारलेला एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहेत असा प्रश्न या ठिकाणी आहे. ऑप्शन 1 6, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 8 आणि ऑप्शन 4 9. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 वारसा स्थळे आहेत. 6 वारसा स्थळे, त्याच्यामध्ये एक आहे अजिंठा लेणी. अजिंठ्याची जी लेणी आहे ती अजिंठा लेणी ही वारसा स्थळ यामध्ये आहे, अजिंठा. 2 आहे वेरूळ, जे की एलोरा केव्ज आहेत, वेरूळच्या एलोरा केव्ज. तिसरा जो आहे एल्फिंटा लेणी, एल्फिंटा जी आहे
एलिफंटाची लेणी ते आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. 4 छत्रपती शिवाजी CSTM हे पण काय आहे जे टर्मिनस आहे. त्या टर्मिनसचा उपयोग आपण काय केलं त्यांनी काय केलेलं आहे युनेस्को स्थळामध्ये. आणि 5वा जो आहे मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुसंग्रहालय. जे वास्तुसंग्रहालय मुंबईचं व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुसमूह याचा पण समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि 6वा जो वेस्टर्न घाट आहे, पश्चिम घाट आहे, त्या पश्चिमचा घाटाचा काय पण याच्या काही भागाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने 6 जे आहेत ते युनेस्को वारसा स्थळामध्ये याची नोंद आहे. भारतातला विचारलं तर 45 एकूण वारसा स्थळांची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या राज्यात आहेत? भारतातील जी वारसा स्थळे आहेत, सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? सर्वाधिक वारसा स्थळे विचारलेले आहे. युनेस्कोची जी वारसा स्थळे आहेत कोणत्या राज्यात आहेत? तर कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न केलेला आहे. 13वा प्रश्न आहे आणि ऑप्शन आहे तमिळनाडू, 2 कर्नाटक, 3 आंध्र प्रदेश आणि 4 महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वारसा स्थळे आहेत. एकूण किती आहेत? तर एकूण 6 आहेत. मागच्या प्रश्नामध्ये बघितलेले आपण एकूण 6 वारसा स्थळे या ठिकाणी दिलेली आहेत. एलिफंटा केव्ज, अजंता केव्ज, वेरूळच्या केव्ज आहेत. त्यानंतर वेस्टर्न घाटचा काही भाग आलेला आहे आणि त्यानंतर मुंबईचे CSTMचा समावेश आणि मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुसंग्रहालय यांचा याच्यामध्ये काय समावेश आहे, जो की मागच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेला आहे. भारतात सर्वाधिक युनेस्को स्थळे हे महाराष्ट्रातच आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 14वा क्वेश्चन. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्नाचा विचार करूया. युनेस्कोच्या यादीत वर्गीकरण निहाय भारतातील वारसा स्थळे किती आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे दिलेला आहे. तर पहिला प्रश्न आपण प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया. सांस्कृतिक स्थळे 36 आहेत का? नैसर्गिक ठिकाणी 7 आहेत. मिश्र ठिकाण 2 आहेत का? वरीलपैकी बरोबर विधान किंवा विधाने ओळखा अशा पद्धतीने हा प्रश्न दिलेला आहे. तर ऑप्शन 1 आहे अ आणि ब बरोबर आहेत. आता सांस्कृतिक स्थळे एकूण किती आहेत? तर या ठिकाणी बघूया आपण. 36 सांस्कृतिक स्थळे कल्चरल स्थळे 36 आहेत का? तर आहेत. हे प्रश्न बरोबर आहे. आताच मागच्या आपण 12व्या क्वेश्चनमध्ये बघितलेला आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये नैसर्गिक ठिकाणे 7 यांचा समावेश आहे का? हो, याचा पण समावेश यादीमध्ये केलेला आहे. टोटल 7 आहेत. मिश्र ठिकाणाचा विचार केला तर मिश्र ठिकाणं 2 आहेत. सारणाचा आता जो ॲड झाल्यामुळे इथं पहिले 1 होता पण आता या ठिकाणी 2 झालेले आहेत मिश्र ठिकाणामध्ये. तर तिन्ही पर्याय या ठिकाणी ऑप्शन अ, ब, क तिन्ही काय आहेत? बरोबर आहे. एकूण 45 टोटल या ठिकाणी काय आहेत? वारसा स्थळ युनेस्को यादीमध्ये झालेले आहेत. हे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे जो की या ठिकाणी आपण घेतलेला आहे. सांस्कृतिक स्थळे 36 आहेत. नैसर्गिक ठिकाणी 7 आहेत. मिश्र ठिकाण 2 आहेत. आता वरीलपैकी बरोबर विधान ओळखा म्हणले तर अ, ब आणि क हे तिन्ही काय आहेत? अगदी बरोबर विधाने आहेत. म्हणून तिन्ही पर्यायाचा जर विचार केला तर तिन्ही अगदी काय आहेत? बरोबर दिलेले आहेत. एकूण 45 नैसर्गिक म्हणजे जागतिक वारसा युनेस्कोच्या यादीमध्ये जाहीर झालेले आहेत. सध्याचा जो लेटेस्ट आहे तो सारनाथ ॲड झालेला आहे. हे तुमच्या लक्षात असावं. हे ॲड करण्यात आलेलं आहे. आणि ब, ब, क हा पर्यायाचा विचार केला तर MPSCच्या माध्यमातून तर अ, ब, क तिन्ही या ठिकाणी काय आहेत? ऑप्शन बरोबर आहे. यापैकी 2 जरी दिले असते तर आणि ब बरोबर असते. मिश्र ठिकाणी या ठिकाणी 1 जर दिला तर हे जुन्या यादीनुसार त्या ठिकाणी 1 हेही बरोबर असेल. पण सध्या लेटेस्ट न्यूजनुसार हे काय आहे? एकूण 45. मागच्या याच्यामध्ये 44 होते. सर्वाधिक जी युनेस्कोच्या यादीमध्ये आहे ती महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम लागतो. त्या ठिकाणी 6 युनेस्कोच्या यादीमध्ये त्यातील काय तर स्थळं दिले आलेले आहे वारसा स्थळामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट वर्ल्ड हेरिटेजमध्ये. यानंतरचा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्नाचा जर विचार केला तर आपण प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून काय करायचं आहे? द्यायचं आहे. आता प्रश्न कसा आहे ते बघूया. जगात एकूण युनेस्को वारसा स्थळे जगामध्ये एकूण वारसा स्थळे किती आहेत अशा प्रश्न आहे. तर ऑप्शनचा विचार केला 1248, 1244, 1273, 1246 असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. कोणता ऑप्शन बरोबर आहे ते योग्यरित्या या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. उत्तराचं कमेंट व्यवस्थित करा आणि काय करा? कमेंट करून उत्तर द्या. कमेंट युअर आन्सर. अँड आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रेन बूम मराठी. पुन्हा भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये जी की MPSCचा जो सरळ सेवेचा या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका जी आहे ती 6वी या ठिकाणी घेऊन येऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. 6वी प्रश्नपत्रिका घेऊन येऊया. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला करा. असेच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येतो. माहितीदार व्हिडिओ आणि या माहितीसह
पूर्ण माहितीसह आम्ही तुम्हाला व्हिडिओ देत असतो. तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांमध्ये शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.